Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday. हॅलो एव्हरीवन, कसे आहात तुम्ही सगळे आणि वेलकम टू माय ब्लॉग. तर इन दिस व्हिडिओमधून तुम्हाला समजलंच असेल की माझा बर्थडे आहे आणि यावेळेस बर्थडे खूप स्पेशल झाला माझा, कारण की माझा भाऊ जो आहे त्यांनी मला ह्यावेळेस एक स्कूटी गिफ्ट केली आहे. माझा खूप दिवसापासून चालू होतं स्कूटी. तर फायनली त्यांनी मला घेऊन दिली स्कूटी. आणि असं प्रेम आम्ही कधीच एकमेकांवरती दाखवलेलं नाही आहे. आम्ही सतत भांडत असतो, आमचे खूप भांडणं होतात गाईज, आमचं पटत नाही बिलकुल. पण यावेळेस मला प्रश्न पडला की यांनी मला गाडी घेऊन दिली कसं काय. पण ठीक आहे, चल कुछ नाही होत आहे. माझ्यापेक्षा लहान आहे पण सेटल आहे ना, म्हणून घेऊन दिली आहे. तर त्यानंतर आम्ही शोरूममध्ये गेलो, डॉक्युमेंटेशन साईन केले आणि त्यानंतर गाडी फिक्स केली आम्ही. आणि त्यानंतर ज्या दिवशी माझा बड्डे होता त्या दिवशी आम्हाला गाडी पाहिजे होती, म्हणून त्या दिवशी आम्हाला नाही भेटली. खूप रिक्वेस्ट करून वगैरे मग बिना नंबर प्लेटची आम्हाला गाडी मिळून गेली. त्यानंतर मग आम्ही पूजा वगैरे केली. त्यानंतर खूप सारे फोटोज क्लिक केले. त्यानंतर मग असं ठरलं की घरी बड्डे करूया, पण नाही, तो पण एक सरप्राईज प्लॅन होता माझ्यासाठी. तेही हॉटेलमध्ये आम्ही गेलो आणि तिथे माझा बर्थडे सेलिब्रेट केला आणि खूप मज्जा आली, खूप छान. सरप्राईजर्सवर सरप्राईज भेटले मला, गिफ्ट्स भेटले खूप सारे. आणि हा माझा ना 26वा बड्डे नाही आहे गाईज, तरी यांनी 26वी कॅन्डल लावली आहे आणि खूप छान बड्डे सेलिब्रेट झाला. पण मग त्यानंतर झालं असं, तुम्ही बघताय जे ते पार्टी पॉप राहतं ते सगळं केकवरती पडलं आणि असं ठरलं की दुसरा केक आणूयात. पण मग म्हटलं नको, वरचा लेयर काढू. आणि वरचा लेयर काढून आम्ही तो केक एन्जॉय केला. त्यानंतर जेवण केलं. काही व्हेजिटेरियन होते, काही नॉन व्हेजिटेरियन होते. तर मग सगळ्यांनी व्हेज नॉनव्हेज असं जेवण एन्जॉय केलं. खूप सारे फोटोज वगैरे क्लिक केले. आणि त्यानंतर बघा आलाच माझा भाऊ सगळं साफ करायला, त्यानेच केलं सगळं साफ. आणि तुम्ही ना कमेंट करून सांगा गाईस की त्याला असे मोठे केस छान दिसत आहेत का, कारण की आम्ही तर त्याला बोलून थकून गेलो आहे की केस काप, पण तो काय कापायला तयारच नाही आहे. तर कमेंट करून नक्की सांगा, मी त्याला नक्की सांगेल की कमेंटमध्ये आलं आहे की काप म्हणून काप किंवा नको कापू म्हणून. तर त्यानंतर मग आम्ही जेवण केलं. स्कूलमध्ये ना मला अशी सवय लागली की जेवण नेहमी मी मुलांना पीसेस करून जेवायला देत असते. तर मलाही तशी सवय लागली आणि मी तसंच जेवते. मला पण कंटाळा येतो ते एक घास खायचा, एक तुकडा तोडू तसा घास खायचा. तर मी पण आधी ना पीसेस करून घेते आणि सगळं पीसेसला एक असं खाते. तर भाजी खूप तिखट होती गाईज, मला बिलकुल तिखट जमत नाही, तरी पण मी कसं बसं ते खाल्लं आणि एन्जॉय केला. आणि असा साधा सिंपल माझा मेकअप होता. गाईज मी मेकअप खरंच करत नाही. खूप जण मला विचारतात की तू मेकअप करते, पण नाही, मी फक्त एकच प्रॉडक्ट यूज करते. माझ्या व्हिडिओजमध्ये तुम्ही बघितलंच असेल. तर तसा व्हिडिओ मी घेऊनच येणार आहे लवकर. तर येस गाईज, असा होता माझा बर्थडे. थँक्यू आणि लाईक शेअर सबस्क्राईब नक्की.